अधिवेशनाचे शेवटचे आता 6 दिवस उरलेत, मात्र तरी सुद्धा विरोधी पक्षनेता घोषित होईना। शेवटच्या 6 दिवसांमध्ये नावाची घोषणा होईल अशी खात्री आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। तर अध्यक्षांचा हा अधिकार असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनावर घ्यावं। आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे। आम्ही ताठर भूमिका न ठेवता नम्र भूमिका विरोधी पक्षनेते पदासंदर्भात ठेवलेली आहे, असंही त्यांनी म्हटलंय। तर त्यांच्याशी मनश्री पाठक यांनी संवाद साधलाय, पाहूयात। विरोधी पक्षनेते पदाबाबत कोणताही निर्णय नाही, आपलं नाव सुचवण्यात आलं, आपण पत्र दिलं, पण किती वेळा जाऊन अध्यक्षांना भेटला आहात, काय प्रतिक्रिया मिळते? येणाऱ्या शेवटच्या 6 दिवसात तरी अधिवेशनात विरोधी पक्षनेता बघायला मिळणार आहे का? आपण विचारल्याप्रमाणे एक अशी चर्चा आणि परंपरा आणि एक अशा पद्धतीचं लोकांचं माइंड सेट झालं होतं की विरोधी पक्षनेता निवडी करता एकूण जे काय विधानसभेमध्ये सदस्य संख्या 288 आहे त्याच्या 1 सदस्य निवडून येईल तरच विरोधी पक्षनेता निवडला जातो, अशी आजपर्यंतची सर्वांची समज होती, प्रघात होता, माहिती होती। परंतु ज्या दिवशी मला माझी 25 डिसेंबरला माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गटनेता म्हणून निवड केली शिवसेनेची, आणि मग विधानसभा अधिनियम किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पक्षांतर्गत बंदी कायदा सेक्शन 20/3 खाली ज्या वेळेला तुम्हाला विधानसभेच्या सचिवांसमोर काही तुम्हाला त्या ठिकाणी डिक्लेरेशन द्यावं लागतं, त्या दिवशी मी आलो होतो। माझ्याबरोबर आदित्यजी होते, आमचे ॲडव्होकेट अनिलजी परब होते, मी होतो, आणि त्या दिवशीच मी माझ्या सहीचं पत्र दिलं सचिवांना। लोकशाहीची त्या ठिकाणी इब्रत, इज्जत आणि लोकशाहीचा मान सन्मान म्हणून मला असं वाटतं की शेवटचे 6 दिवस जरी शिल्लक असले तरी ते माझ्या नावाची घोषणा करतील असं मला वाटतं। कधीपर्यंत ही घोषणा होईल? आता असं आहे की अपेक्षित आहे ती याच आठवड्याच्या शेवटपर्यंत करावी त्यांनी, अशी अपेक्षा आहे। पण अधिवेशनाच्या शेवटाकडे जात असताना अशी घोषणा होणं विरोधी पक्षाला मुळात कमी वाव देण्यासारखं आहे का? असं आहे, आता प्रत्येकानं काय करावं काय करू नये हे ज्याचं त्याचं आहे। पेंडू अध्यक्षांच्याच कोर्टात आहे। अध्यक्ष आणि सरकार जरी अनाउन्समेंट अध्यक्षांनी करायची असली तरी शेवटी सरकारनं त्याला होकार दिल्याशिवाय ही अनाउन्समेंट होत नसते। अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं जातं कारण अध्यक्षांचा तो अधिकारच आहे, हे मलाही माहीत आहे। पण तरी सुद्धा सरकार म्हणून या ठिकाणी सरकारनं स्वतःहून पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा अशी विशेष अपेक्षा आहे। शेवटच्या 6 दिवसात तरी विरोधी पक्षनेता हा मिळावा आणि त्यांचं नाव घोषित केली जावं अशी अपेक्षा आता भास्कर जाधव यांच्याकडून व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन प्रकाश मनश्री पाठक, झी 24 तास।